आज आमच्याकडे मम्मी आल्या होत्या आणि येताना त्यांनी आमच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आणल्या होत्या खाण्यासाठी. ते नेहमीच येताना खूप काही घेऊनच येतात आणि सासूबाई आल्या आहे म्हणून मी मस्त त्यांच्यासाठी मिसळपाव बनवत होती. सर्व काम केल्यानंतर आम्ही जरा बाहेर गेलो कारण आज माझ्या रुंदाचं पहिलं बोरनाण आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी खूप सारे दुकान बघितले, तेव्हा हे डेकोरेशन घेतलं. त्यानंतर घरी आलो आणि ही माझी भाची उमा जी की नवीन ट्रेंड फॉलो करत आहे. घरी आलो, जेवण केलं, मिसळपाव एक नंबर झाली होती म्हणून सर्वांनी खूप आवडीने खाल्ली. त्यानंतर दुपारी आम्ही लागलो डेकोरेशनच्या तयारीला. माझ्या मदतीला माझी फ्रेंड सुद्धा आली होती प्राजक्ता. इकडे उमाचं चाललं होतं नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करण्याचं काम. आम्ही डेकोरेशन पूर्ण करतो तोवर मम्मी इकडे किचन पूर्ण आवरून घेत होत्या. हे तर आज पूर्ण दिवसभर रुंदाला सांभाळण्यात बिझी होते आणि असंही यांना अशा गोष्टींमध्ये काही आवड नाहीये. आमचं पूर्णपणे अपोजिट आहे गाईज. मला कोणताही प्रोग्राम असू द्या, मला तो छान पद्धतीने करायला खूप जास्त आवडतं, तर यांना अजिबात नाही आवडत. सर्व तयारी फायनली माझी झाली होती. फक्त या स्टिकरवर माझ्या रुंदाचं नाव लिहायचं होतं आणि तेवढं काम मात्र मी यांच्याकडून करून घेतलं. तोवर ही माझी फ्रेंडने दारापुढे छान अशी रांगोळी काढली. तर गाईज असा होता माझा पूर्ण दिवस गडबडीचा डेकोरेशन पूर्ण करण्याचा. आणि उद्याचा ब्लॉग हा बोरनांचा असेल, म्हणून मला फॉलो नसेल केलं तर नक्की करून घ्या, कारण माझ्या रुंदाचं पहिलं बोरनान आहे गाईज आणि ते तुम्ही मिस नको करायला. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.